कलाकार आपल्या चाहत्यांची मनं जपण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. याचंच एक उदाहरण माधवी रवींद्र महाजनी यांनी सांगितलंय. रवींद्र महाजनी यांच्याविषयी सांगताना त्यांनी हा प्रसंग सांगितला आहे. चौथा अंक या माधवी यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या पुस्तकात तुम्हाला हा प्रसंग वाचायला मिळेल. रवींद्र महाजनींचा चाहता वर्ग खूप मोठा होता. अनेक स्त्री चाहत्यांनाही त्यांनी आपल्या अभिनयाने भुरळ घातली होती. कधी कधी तर या स्त्री चाहत्या महाजनींच्या घरातील लँडलाईनवर कॉलही करायच्या. रवींद्र महाजनी घरी नसताना माधवी तो कॉल उचलायच्या. तेव्हा फोन करणाऱ्या बायका मुलींना माधवीताई चक्क मी रवींद्रची बहीण बोलते असं सांगत. कारण नट किंवा नटी विवाहित असणं चाहत्यांना आवडायचं नाही असं त्यांनी या पुस्तकात सांगितलेलं आहे. रवींद्र महाजनी यांनी झुंज या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. हा चित्रपट चांगलाच गाजला आणि या चित्रपटाने रौप्य महोत्सवी यशही मिळवलं. त्यानंतर आराम हराम आहे, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, देवता, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार या व इतर चित्रपटात महाजनींनी काम केलं. त्यांचे लक्ष्मी, गोंधळात गोंधळ आणि मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले. तुम्हाला रवींद्र महाजनी यांची कोणती भूमिका आवडली आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.